नमन माझे हंसवाहिनी वाघवर्णे विलासिनी कथा करावया निरूपिणी भावार्थ खाणी जयामाची नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूपा तू स्वामिया स्तुतिल्यावी कथा करावया जे श्रोतया सुख वाटे नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना सकळ श्रोतया साधुजना सकळ श्रोतया साधुजना नमन माझे साष्टांगी आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा परायणं विहितं वा सर्वमेतच्क्षमस्व जय जय करुणाते श्री महादेव शंभो यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूति ध्रुवानीति मतिर्मम यं वैदिका मंत्रदिश पुराण इंद्रं यमं मातरिश्वादमा वेदान्तिनो निर्वचनीयमेकम् यं ब्रह्मशब्देन विनिर्दिशन्ति शैवायमीशं शिवैक्यवोचन् यं वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ति बुद्धस्तथार्हन्ति बौद्धजैनाः सच्श्री अकाले सिद्धसंता शास्त्रे केचित् प्रकृति कुमारः स्वामी माते पिते पट्या यं प्रार्थयन्ते जगदीशितारम् स एक एव नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितो महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेषकायो नमस्ते नमस्ते आकाशात् पतितत्वोऽयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं राजाधिराज रामचन्द्र महाराज की जय एकादश रुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया
विश्व में गूंजे हमारी भारती, विश्व में गूंजे हमारी भारती, जन जन उतारे भारती, धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान, धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान। इस धरा की गोद में संसार को संस्कृति मिली है, हर शिखर की धवलता इस देश की जिंदा दिली है, सिंधु की हर लहर चरण पधारती, नदियाँ सदा सिंगारती, धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान। विश्व का हर देश जब भी विक्रमित हो लड़खड़ाया, विश्व का हर देश जब भी विक्रमित हो लड़खड़ाया, लक्ष्य की पहचान करने इस धरा के पास आया, भूमि यह हर दलित को कुछ डालती, हर पतित को उद्धारती, धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान। विश्व में गूंजे हमारी भारती, जन जन उतारे आरती, धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान, धन्य देश महान, धन्य हिंदुस्तान, धन्य हिंदुस्तान, धन्य हिंदुस्तान। जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। गोवर्धन धर गोपाल नरत, गोवर्धन धर गोपाल नरत, गोकुल संकट हारिये, गोकुल संकट हारिये, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। नवनीरद सम नवनीत प्रिय, नवनीरद सम नवनीत प्रिय, नवल विनोद बिहारी, नवल विनोद बिहारी, जय जय राम कृष्ण हरि। दुर्वासोरुत दुःख विमोचक, दुर्वासोरुत दुःख विमोचक, दुर्जन संगम
शरणागति दीना चरणी ने शरणागति दीना शरणागत दीना चरणी ने करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। ध्येयासाठी जगू ध्येयासाठी जगू सोसू सुख तुझे ध्येयासाठी सुखे वेचू प्राण ध्येयासाठी सुखे वेचू प्राण ध्येयासाठी मारू स्वार्थावरी नाथ ध्येयासाठी मारू स्वार्थावरी नाथ लौकिकाचे मार्ग दूर ठेवू लौकिकाचे मार्ग दूर ठेवू लौकिकाचे दूर ठेवू ध्येयासाठी जगू सोसू सुख तुझे ध्येयासाठी सुखे वेचू प्राण ध्येयासाठी करू सर्वस्वाचे दान ध्येयासाठी करू सर्वस्वाचे दान जुगारू बंधना अहंतेचे जुगारू बंधना अहंतेचे जुगारू बंधना
आपल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलवी. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी उत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करितो कुंडली कवरदा हारित. प्रस्तुतचा अभंग आपल्या लक्षात आलंच असेल. स्वामी म्हणे मन घेई समर्पून, म्हणजे हा कोणत्या तरी स्वामींचा अभंग आहे. काय बरं म्हटलंय स्वामींनी आपल्या अभंगात? आपण एकदा सगळे माझ्या मागून थोडी थोडी ओळ म्हणूया, प्रयत्न करूया. जाईपर्यंत तेवढी जरी लक्षात राहिली तरी माझं कीर्तन यशस्वी झालं असं म्हणेन. ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण, ध्येयासाठी मारू स्वार्थावरी लाथ, लौकिकाची मात दूर ठेवू, ध्येयासाठी देऊ सर्वस्वाचे दान, सुगारू बंधन अहंतेचे. स्वामी म्हणे मन ध्येयी समर्पून, होऊ आपणची ध्येय रूप. सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. तर अशा पावस क्षेत्री स्वामींकडे अनेक लोक येत असतात, अनेक भक्त येत असतात, अनेक अडचणीत सापडलेले लोक येत असतात, आपापल्या अडचणी घेऊन येत असतात आणि जाताना समाधानाने परत जात. काय होतं स्वामींच्याकडे? स्वामींच्याकडे होती संजीवनी गाथा. ती समोर ठेवलेली असेल. ज्यावेळी भक्तांना भेटण्याची वेळ असेल तेव्हा भक्त येत असत आणि स्वामी काही बोलत तर नसत. ते म्हणत, कुठचंही एक पान उघड तू जे हाताला येईल ते आणि वाच. त्या पानावर जो अभंग लिहिलेला असेल तोच त्या भक्ताचं अडचणीवरचं उत्तर असेल, बरं का. आणि भक्त समाधानाने परतही जात. तर असंच एकदा 1971 साल असेल. 1971 साली संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर हे महाराष्ट्राच्या प्रवासामध्ये रत्नागिरीच्या प्रवासात रत्नागिरीत आले. आणि सरसंघचालकांचं कामच असं असायचं की जिथे जाते तिथे संतांच्या भेटीगाठी, थोरा मोठ्यांच्या भेटीगाठी, हे कामच असे. तर जेव्हा त्यांना कळलं की पावस क्षेत्री रत्नागिरीच्या जवळ स्वामी स्वरूपानंदांची वस्ती आहे, तातडीने त्यांना ते भेटण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मग जाऊ गेले आपल्या सहकाऱ्यांबरोबर. आणि ज्यावेळेस भक्तांच्या भेटण्याची वेळ असेल त्यावेळेस स्वामींसमोर प्रत्यक्ष गोळवलकर गुरुजी बसले होते, सर्व श्रोत्यांच्या रांगेमध्ये, भक्तांच्याच रांगेमध्ये. दोघा महात्म्याने एकमेकांना ओळखलं, फुणगाठ पटली, बोलायचं काहीच नव्हतं. जेव्हा आशीर्वाद घ्यायची वेळ आली तेव्हा गुरुजी म्हणाले, गुरुजी गेले पुढे, स्वामी म्हणाले कोणतंही एक पान उघडा. आणि ज्यावेळेस पान उघडलं त्यावेळेचा हा अभंग आहे. ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःख, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण. संघाच्या प्रार्थनेमध्ये त्यांचं ध्येय, संघाचं ध्येय ठेवलेलंच समोर. आपल्या सगळ्यांना माहितीच असेल, ऐकलं असेल कधी कधी.
संघाची जी प्रार्थना म्हटली जाते त्यात एक ओळ आहे शेवटची. काय आहे? परम वैभव ने तुम्हे तत्स्वराष्ट्र. म्हणजे या मातृभूमीला वैभवाच्या परमोच्च शिखरावर मी बसवीन, हे आपलं ध्येय संघाचं सुरुवातीपासूनच ठेवलेलं आहे. जेव्हा संघाची प्रार्थना संस्कृत नव्हती तेव्हा सुद्धा एक मराठी श्लोक आणि एक हिंदी श्लोक असं स्वरूप होतं. पण त्यात सुद्धा असंच होतं की मला या मातृभूमीला वैभवाच्या शिखरावर पोहोचवायचं आहे. हे पहिल्यापासूनच ध्येय आहे संघाचं. आणि त्यासाठी काय करावं लागेल? काय काय गुण मला मिळवावे लागतील ते सर्व गुण मी मिळवीन. विकसित व्हावे अर्पित हो गुणी जावे. विकसित व्हावे अर्पित हो गुणी जावे. परिसरातल्या अणुरेणूतून परिसरातल्या अणुरेणूतून अविरत वेचून तेजाचे कण. परिसरातल्या अणुरेणूतून अविरत वेचून तेजाचे रसगंधाशी समरस होऊन हृदय कमल फुलवावे. अर्पित हो गुणी जावे. अर्पित हो गुणी जावे. अर्पित हो गुणी जावे. अर्पित हो गुणी जावे. स्वातंत्र्य सावरकरांनी सुद्धा असंच नव्हतं का म्हणलं? गुण सुमने मी वेचिलिया भावे. गुण सुमने मी वेचिलिया भावे. कीर्तिने सुगंधास ठावे. जरी उद्धरणी गणपतीचा हो साचा. जरी उद्धरणी गणपतीचा हो साचा. हा व्यर्थ भार विद्येचा. सावरकरांनी सुद्धा असंच म्हटलं नाही का की त्या मातेची कीर्ती वाढेल यासाठी जे जे मला शक्य आहे ते सर्व गुण मी प्राप्त करेन. आणि संघाची सुद्धा हीच भावना आहे. पण आपल्याला माहिती आहे की संघ हे पहिल्यापासून करतोच आहे. पण केवळ संघच करतो आहे का असं? देशासाठी काम, धर्मासाठी काम. आज अशा अनेक संस्था सुद्धा आहेत की त्या सुद्धा याच कार्यात लागलेल्या आहेत, आपल्याला माहिती आहे. आणि इतिहासात डोकवलं तर ह्याच्या पूर्वी सुद्धा अनेकांनी देशासाठी आपले प्राण दिलेले आहेत. ध्येयासाठी जगू. ध्येय म्हणजे काय? आपण जे लौकिक अर्थाने जे मिळवण्यासाठी प्रयत्न करतो ना ते माणसाचं ध्येय होऊ शकत नाही. म्हणजे नोकरी मिळवायचे, अमुक करायचंय, तमुक करायचंय, हे सगळं जे आहे हे लौकिक अर्थाने जरी असलं तरी मनुष्याचं ध्येय हे जे परमेश्वराने त्याला दिलेलं आहे मनुष्याला जन्माला घालून ते काही वेगळंच आहे. हे जो ओळखतो तो आपलं जीवन सार्थक करून घेतो. इतिहासात डोकावलं तर प्रत्यक्ष आपला आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं होतं बरं? बाल वयातच स्वराज्याची शपथ घेतली होती. उचलतो म्हणून बेलभंडार. उचलतो म्हणून बेलभंडार. उचलतो म्हणून
उद्देश लुटिला दो हाताने, प्रतिकाराला पुढे न तोडी, उच्छेदाचे सत्र चालले चहूकडे अनिवार्य. काकीन भंगून रिपुसिंहासन म्हणून शपथ घेतली. मावळ्यांसमोर ध्येय ठेवलं, आपल्याला काय करायचंय. काकीन भंगून रिपुसिंहासन फुली मलिन ध्वज उंच उभारिन, फुली मलिन ध्वज उंच उभारिन, हिंदू यशाचा डंका घुमविन. हिंदू यशाचा डंका घुमविन, कायक मी रायरेश्वरात हसण्यावर आधार. चलतो म्हणून बेलभंडा, 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 बेलभंडा. उचलतो म्हणून मी बेलभंडा. महाराजांनी ध्येय समोर ठेवलं आणि हे कशासाठी करायचं तर ही श्रींची इच्छा आहे, म्हणजे भगवंताची इच्छा आहे. संघाचे स्वयंसेवक सुद्धा हेच मानतात की हे भगवंताचे कार्य आहे, हे ईश्वराचे कार्य आहे. ईश्वराचे कार्य, ईश्वराचे कार्य, श्रद्धा असोही नंदनी. ईश्वराचे कार्य, श्रद्धा असोही नंदनी. चालना पथ साधनेचा पूर्णकाये लोचनी. चालना पथ साधनेचा पूर्णकाये जीवनी. मातृभूला वैभवाच्या, मातृभूला वैभवाच्या बैसभू सिंहासनी. ध्येयमय हो सर्व जीवन, हीच आकांक्षामणी. सर्व शक्ती हो समर्पण, मातृभूजा अर्चनी. ध्येयमय हो सर्व जीवन, ध्येयमय हो सर्व जीवन. आणि कशासाठी. मातृभूला वैभवाच्या बैसभू सिंहासन, परम वैभव मे तुमे तत्स्वराष्ट्रम. ओ आपण सामान्य माणसं म्हणजे कसं ध्येयहीन, ज्याच्यासमोर काही लक्षच नाही. आयुष्य कशासाठी आपण जगतोय. भक्तिहीन वृत्तीचे शक्तिहीन बापुडे, भक्तिहीन वृत्तीचे शक्तिहीन बापुडे. जन्मती नांदती नष्ट होती बुडबुडे, जन्मती नांदती नष्ट होती बुडबुडे. सामान्य माणसांसमोर कुठलंही ध्येय नाही. आज जन्माला आला, उद्या प्रवास यात्रा आपली संपवली, हीच माणसाची कहाणी असते. पण ज्यांच्यासमोर ध्येय आहे, छोटी छोटी सामान्य माणसांमधून सुद्धा असामान्य माणसं निर्माण होतात. आता नुकतेच ज्यांना पद्मश्री मिळाली आपल्याला माहिती आहे, त्या कर्नाटकातल्या थिमक्का आजी आहेत. आपण बघितलं असेल टीव्हीवर सगळ्यांनी. 105 वर्षाच्या आजी आहेत त्या. त्यांना चालताना सुद्धा धरून आणलं गेलं राष्ट्रपतींसमोर. त्यांनी काय केलं, पती बरोबर दुसऱ्या गावात जात होत्या आणि जात असताना असं लक्षात आलं पतीला तहान लागली आहे, सावलीची गरज आहे, पण रस्त्याला एक
झाड सुद्धा एकही झाड नाही, रखरखीत जसं वाळवंटच. आणि त्या दोघांना ध्येय गवसलं. त्या दिवशी त्यांना ध्येय गवसलं की ह्या रस्त्याला आपण दोन्ही बाजूनी वृक्षराजी निर्माण करायची. आणि सुरू झालं का? लोक वेडे म्हणायला लागले, काय तुम्हाला वेळ लागलाय का? एवढा मोठा रस्ता लांब लचक, हे सरकारचं काम आहे, तुमचं थोडीच काम आहे. आपण मत देतो ना त्यांना, टॅक्स देतो ना, त्यांना करू दे की. लोकांनी हेटाळणी केली. जशी संघाला सुद्धा म्हणतातच ना, आज जगिया म्हणती वेडे, ध्येय वेडे लोक असेच असतात. आज जगिया म्हणती वेडे, गातील सगळे उद्या पवाडे, येतील अमुच्या धवल यशाचे फडकावून निशाण, फडकावून निशाण. आमचे जग गाईल जयगान, आमचे जग गाईल जयगान, आमचे जग गाईल जयगान, आमचे जग गाईल जयगान. तर त्या धिमक्काने सुरुवात केली. 1, 2, 3, 4 करत करत मध्या काळात त्यांचे पती सुद्धा निधन पावले. पण त्यांनी काम थांबवलं नाही. आणि आज कर्नाटकातल्या त्या 2 गावांच्या मध्ये घनदाट अशी दोन्ही बाजूने डेरेदार वडाची झाडे. त्यांना वृक्षरांग निर्माण केली म्हणून वृक्षरांग थिमक्का असं म्हणतात. तसेच एक माझी म्हणून ते बिहारमध्ये आहेत. आपल्याला माहिती आहे, पहाडातनं रस्ता खोदलाय तरी एकट्याने. का? त्यांच्या पत्नीला बरं नव्हतं आणि डॉक्टरकडे नेताना दुसरा रस्ताच नव्हता. तो पहाड पार करून पलीकडे जाऊ, तेव्हाच डॉक्टरकडे जाणार, तेव्हाच उपचार होणार. आणि झालं. प्रवास करताना वाटेतच पत्नीने प्राण सोडले आणि आयुष्याला ध्येय मिळालं. सुरुवातीला सगळे हेटाळले, तू एकटाच छिन्नी हातोडा घेऊन एवढा मोठा पहाड खोदणार, रस्ता बनवणार, काय वेळ का फूल? पण बघता बघता एकोहम बहुस्याम, आज मी एकटा आहे भले आहे, पण हळूहळू लोक येतील. हा विश्वासाने त्यांनी काम सुरुवात केलं आणि बघता बघता लोक जुळत गेली. त्याची निष्ठा बघून, त्याची जिद्द बघून, मेहनत बघून. आपण पण थोडासा हातभार लावले. असं करत करत तो रस्ता झालेला आपण बघतो. त्यांना पद्मश्री पण मिळालेली बघतो. सिंधुताई सपकाळ आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या, किती अफाट कष्ट घेतले असतील. त्या शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केले. ध्येयमय हो सर्व जीवन, ध्येयासाठी जगू, सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण, ध्येयासाठी मारू स्वार्थावरी लाथ. स्वार्थ काय होता तानाजीचा? हो, स्वार्थ होता त्याचा ज्यावेळेस अवतांडेला आला होता लग्नाचा, गडावर आला होता. पण महाराज बेचैन दिसले, चैन पडे ना. महाराज का बेचैन आहे? त्याने अवताराची सगळी अक्षत बाजूला ठरली आणि महाराजांचं दुःख, त्यांची बेचैनी जाणून घेतली आणि ठरवलं आधी लगीन कोंढाण्याचं. आणि बघता बघता इतिहास घडला. ध्येयासाठी देऊ सर्वस्वाचे दान, झुगारू बंधन अहंतेचे. अशी एक ना अनेक 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 आहे. स्वामी म्हणे मन ध्येयी समर्पण, होऊ आपणची ध्येय रूप.
दुष्टतेचा पिरतो कावा गाठुनिया गोया जीवा दुष्टतेचा पिरतो कावा गाठुनिया गोया जीवा अंधारात खाली निघावा एकलक्षी लावून डोळे चित्त नित्य सावध ठेवा चित्त नित्य सावध ठेवा एकलक्षी लावून डोळे देय रूप होऊ सगळे देय रूप होऊ सगळे आम्ही एकीची यावळे देय रूप होऊ सगळे देय रूप होऊ सगळे. प्रसिद्ध असं हे भावगीत आहे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. ही 16 नावांचं गीत आहे आणि आशाजींनी गायलेलं आहे. ध्येय रूप होऊ सगळे आम्ही एकीची या बळे. आणि कथा पण इतकी सुंदर गुंफलेली आहे. भूकबळी पक्षी धरता पारध्याने टाकुनी जाळे. आपल्याला सगळ्यांना कथा माहिती आहे. पण एक दिवस चमत्कार झाला. पारध्याला वेगळा दिवस बघायला मिळाला. पंख गुंतपुनी पंखी एक रूप पक्षी झाले गळ्यामध्ये घालून गळे मृत्यूलाच मारून गेले. आणि त्या पक्ष्यांनी जसं एकी करून आपल्या संकटातून आलेल्या सुटका करून घेतली. डॉक्टरांनी सुद्धा सामान्य माणसांसमोर जीवन ध्येय ठेवलं आणि त्यातून हा आजचा इतिहास घडतो आहे. किती सामान्य माणसं असतील ज्यांची एक वेळ खाण्याची पण भ्रांत असेल, जो एकुलता एक घरातला असेल, जो उच्च शिक्षित असेल, जो पुढे जाऊन भरपूर काही कमावलं असतं अशी आशा असेल आई वडिलांना, जो अनेक बहिणींच्या पाठीवर जन्मलेला असेल, आई वडिलांच्या अनेक अपेक्षा असतील त्यावेळेस, तरी सुद्धा त्या सगळ्याला पार करून त्यांना जेव्हा ध्येय मिळाले, डॉक्टरांनी दिलेलं इप्सित मिळालं, आयुष्याचं सार्थक कशात हे कळलं, त्यावेळेस त्यांनी लौकिकावर मात केली. स्वार्थाचं बंधन झुगारून दिलं, अहंतेचं बंधन झुगारून दिलं आणि संघ प्रचारक निघाला. आणि बघता 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 एक दीप से जला दुसरा जलते दीप अनेक असं म्हणत म्हणत आज आपला इतिहास आपल्याला घडतोय, समोर आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि तेच स्वामी आपल्याला पूर्वपदामध्ये सांगतायत की स्वामी म्हणे मन ध्येयी समर्पून होऊ आपणची ध्येय रूप. कारण चित्त नित्य सावध ठेवा, त्यासाठी काय सांगितलंय? चित्त नित्य सावध ठेवा, एक लक्षी लावून. लक्ष काय आहे आपलं? परम वैभवने तुम्ही तत्सराष्ट्र, मातृभूमीला वैभवाच्या बैसवू सिंहासनी. पण चित्त नित्य सावध ठेवा, नाहीतर दिशाभूल करणारे अनेक आहेत. आज सुद्धा बघा आरक्षणाच्या मागणी आहे, पण बरोबर कोणाला घेतलंय? मुल्ला मौलवी. मग निश्चितपणे त्याचं ध्येय चुकतं आहे की नाही? यासाठी आपल्याला सावध राहायची गरज आहे. चित्त नित्य सावध ठेवा, एक लक्षी लावून डोळे. तेच आपल्याला स्वामी पूर्वपदामध्ये सांगता आहे. ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी सुमेवे तुकाई, ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी सुमेवे तुकाई, ध्येयासाठी सुमेवे तुकाई.
काही क्षण कीर्तन परंपरेप्रमाणे आपण गजल करूया. खुर्ची असल्यामुळे ताट बसणं अशक्य होतं. खाली बसल्याची सांगता तरी होतं, ताट बसावं जरा तरी ऍक्शन तरी होते. कुंडली करुणा हरी विठ्ठल. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. श्रीराम जय राम जय
लता आणि तपल्लवित होती रहे. अशा हृदयामध्ये स्मृती जागृत करण्यासाठी आपण इथे गेले 5-6 दिवस येतो आहोत आणि अजून पण येणार आहोत. अतिशय पवित्र अशा या स्मृती आहेत सगळ्या. त्याच्यापैकीच एक असा आज आपण वर्णन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी प्रयत्न करतो. (1927) डॉक्टरांनी संघ स्थापन करून 2 वर्ष झाली आणि या 2 वर्षात एकीकडे संगीत शिकत असलेला यादव हा सुद्धा संघात येऊ लागलेला होता. नुकताच उमरेडवरनं, नागपूरजवळ जे उमरेड तालुका आहे, तर उमरेड तालुक्यामधनं नागपुरात पुढच्या शिक्षणासाठी आला होता. 13, 14, 15 असं वय असेल. आणि त्या 1923 साली नागपुरातल्या अभिनव सभागृहामध्ये तुडुंब गर्दी झाली. नागपुरातल्या प्रसिद्ध भारतीय गायन समाजाचे शंकरराव प्रवर्तक यांचे 2 शिष्य आज गायन कला सादर करणार आणि ते सुद्धा बाल कलाकार गायन कला सादर करणार. त्यापैकी एक होते यादव जोशी आणि दुसरे होते प्रल्हाद जोशी. दोघेही बाल कलाकारच होते आणि शंकररावांचे मित्र असल्यामुळे डॉक्टरांना सुद्धा, पूजनीय डॉक्टर हेडगेवार ज्यांनी संघाची निर्मिती केली, त्यांना सुद्धा शंकररावांनी निमंत्रण केलं की तुम्ही थोडा वेळ काढून या कार्यक्रमाची अवश्य तुम्हाला आवडेल. पण कधी न अशा करमणुकीच्या कार्यक्रमांमध्ये कधी न जाणारे डॉक्टर त्या दिवशी त्या कार्यक्रमाला आवर्जून गेले, कारण बाल कलाकारांचे कीर्तन होतं आणि डॉक्टरांना असे बाल शोधण्यामध्ये, हेरून ठेवण्यामध्ये, संघाशी जोडण्यामध्ये अतिशय स्वारस्य होतं. त्यामुळे डॉक्टर हेडगेवार त्या संगीत सभेला गेले आणि निघताना अभिप्राय पण लिहिला की मला या संगीतमध्ये काही कळत नाही, परंतु या यादवच्या गाण्याने मी खेचला गेलो आणि थांबलो पूर्ण वेळ. मी उठूच शकलो नाही गायन पूर्ण होईपर्यंत. म्हणजे मला याच्यावरनं एक लक्षात आलं की संगीतामध्ये एवढी जादू आहे. जे आपण राष्ट्रभक्तीचे विचार गद्यामधून सांगू शकत नाही, पोहोचवू शकत नाही श्रोत्यांपर्यंत, त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात पद्यामधून सहजपणे पोहोचवू शकतो की. त्यामुळे या गायन समाजाच्या लोकांनी केवळ गायन न शिकवता विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीपर गीतही शिकवली पाहिजे असा त्यांनी अभिप्राय दिलेला आहे. आणि हाच यादव हळूहळू करता करता कधी डॉक्टरांच्या जाळ्यात फसला, कळलंच ते त्याचं त्याला. लहानपणीच आईचं निधन झालं होतं, अगदी 7-8 महिन्याचं असताना. आणि त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे वडिलांनी पुनर्विवाह केला. त्यानंतर 4 मुली झाल्या त्यांना. आणि असं नातं गोकुळ त्यांचं उमरेडमध्ये घर होतं. वडिलांचा अतिशय लाडका असलेला हा यादव सगळीकडे घेऊन फिरत असत. त्याला पौरोहित्य करायला जाताना सगळीकडे पौरोहित्य हाच त्यांचा व्यवसाय. ते करताना सगळं त्याला पाठ झालं होतं. सगळे वेद मंत्र सुद्धा त्या काळचे जे आवश्यक ते सगळं पाठ झालं होतं वेदांच्या रोजच्या. पण त्यांच्या लक्षात आलं होतं वडिलांच्या की एवढ्यावरच भागणार नाही, यादवला आपण अधिक शिकवलं पाहिजे. त्याचा आवाज अतिशय सुंदर आहे, मधुर आहे. लोकांना त्याचं बोलणं, त्याचं पद्य म्हणणं, त्याचे श्लोक म्हणणं अतिशय आवडतं. हे त्याच्या लक्षात आलं होतं. म्हणून त्यांनी अधिक शिक्षणासाठी त्याला नागपूरमध्ये सोय करून पाठवलं. आणि एकीकडे शिकता शिकता त्या भारत गायन समाजाच्या शंकरराव प्रवर्तकांकडे जाऊ लागला. आणि यादवचं नाव सर्व नागपूरभर झालं. त्याची गायन सभा असली की सर्व चौकात फलक लागत की आज यादव जोशीचं गायन आहे, यादव जोशीचं गायन आहे, यादव जोशीचं गायन आहे. आणि लोकांची रीक त्या ठिकाणी लागत असते. असं करता करता एकीकडे संघाची शाखा पण करायची, त्यातलं सगळं आत्मसात करायचं, संगीतामध्ये सुद्धा सगळं ज्ञान आत्मसात करायचं, लौकिक अर्थाने शाळेचं कॉलेजचं जे विद्यार्थ्याचं ज्ञान असेल ते पण अर्जित करायचं.
आणि एकीकडे नागपूरची शाखाही सांभाळायची अशी त्याच्याकडे जबाबदारी आहे. नागपूरची शाखा सांभाळता सांभाळता नागपूरचे 3 भाग झाले, शाखा वाढल्या. मग त्यापैकी एका भागाचं त्याला प्रमुख केलं गेलं आणि हळूहळू हे सुद्धा कमी पडलं म्हणून त्याला काटोल नावाच्या एका तालुक्याच्या ठिकाणी पाठवलं डॉक्टरांनी. डॉक्टर हेडगेवारांनी त्याला काटोल नावाच्या एका तालुक्याच्या ठिकाणी पाठवलं. सांगितलं तू त्या गावचा मुख्य शिक्षक, म्हणजे शाखा घेणाऱ्याला मुख्य शिक्षक म्हणतात. पण मुख्य शिक्षक न म्हणता डॉक्टरांनी त्याला काय म्हटलं, डॉक्टर हेडगेवार म्हणाले की तू त्या गावचा मुख्यमंत्रीच आहेस. कारण काय बरं असावं, अहो मी फक्त चिठ्ठी देऊन त्याला पाठवणार, पण तिथे राहण्याची सोय त्याची त्यानेच करायची, त्याच्या जेवणा खाण्याची सोय त्याची त्यानेच करायची, अभ्यासाची सोय त्याची त्यानेच करायची, आणि शाखाही घ्यायची, चांगल्या तऱ्हेने घ्यायची, प्रशिक्षणही मुलांना चांगलं द्यायचं. तिथून नागपुरामध्ये विद्यार्थी धाडायचे प्रशिक्षणासाठी, पुढच्या प्रशिक्षणासाठी संघाच्या. त्यामुळे सर्व त्याचं त्यानेच बघायचंय आणि म्हणून तू त्याचा मुख्यमंत्री आहेस असं डॉक्टरने त्याला सांगितलं. पण डॉक्टरांची आज्ञा शिरसावंत मानून त्या तो यादवही तिकडे गेला. बघा किती चमत्कारच आहे. आताच्या मुलांचं, कॉलेजमधल्या मुलांचं ध्येय काय असतं, आणि त्यावेळी यादव समोर किती उच्च ध्येय डॉक्टरांनी ठेवलं होतं बघा. केवळ डॉक्टरांच्या सांगण्यावरनं हा यादव दुसऱ्या गावात जायला तयार झाला. पुन्हा कालांतराने परत आला तिथलं काम आटपून. मग त्याला झाशीमध्ये पाठवण्यात आलं. हे करता करता 1939-40 साल उजाडले. अतिशय संघ कार्यामध्ये उत्तम अशी त्याची प्रगती झाली होती. प्रशिक्षण उत्तम देऊ शकत होता. सर्व प्रकारचा सूर्यनमस्कार, योगासन, लाठीकाठी, वेत्र चर्म, शूरिका अशा अनेक जे संघात शारीरिक शिक्षणाचे प्रकार आहेत ते सर्व त्याने आत्मसात केले. अतिशय उत्तमरित्या तो शिक्षण देऊ शकत असे. हेच करता करता संघाची गीतही अतिशय सुमधुरपणे गात असे. मध्यम शरीरयष्टी बांधा असलेला यादव अतिशय दिसायला देखणा असा होता आणि त्याला झाशीला पाठवलं डॉक्टरांनी की काही काळ तू झाशीमध्ये संघ कार्य कर, मध्य भारतात. आणि 1940 साल उजाडलं आणि झाशीवरनं काही विद्यार्थ्यांना संघ शिक्षा वर्गाच्या मे महिन्यात दरवर्षी संघाचा प्रशिक्षण वर्ग नागपूरला होत असते. त्या प्रशिक्षण वर्गासाठी काही विद्यार्थ्यांना घेऊन, स्वयंसेवकांना घेऊन यादव झाशीमध्ये आला. हे होईपर्यंत 1940 सालपर्यंत डॉक्टर अतिशय काय म्हणतात ते, तब्येत त्यांची एकदम ढासळली होती म्हणा. हाडाची काढं, रक्ताचं पाणी असं त्यांनी या गेल्या 15 वर्षात संघासाठी केलं होतं. 35 वर्षांचे डॉक्टर हेडगेवार छोट्या छोट्या 10-12 वर्षाच्या मुलांमध्ये खेळत असत आणि सगळं नागपूर त्यांना एकीकडे मानायचं. पण या कार्यासाठी त्यांना मगाशी म्हटलं तसं आज जगी या म्हणती वेडे, तसे वेडे म्हणत असत. असं काय हिंदू राष्ट्र उभं राहणार आहे का? यातून काय हिंदू राष्ट्र निर्माण होणार आहे? पण डॉक्टर आपल्या कार्याविषयी अतिशय एकनिष्ठ राहिले आणि पूर्णपणे त्यांचं जे त्यावेळेचं जे सामाजिक कार्य होतं, स्वातंत्र्य युद्धात भाग घेतला होता, काही काळ क्रांतिकारकांबरोबर कलकत्त्यामध्ये काम केलं होतं. हे सर्व संबंध केवळ चिठ्ठी पण चपाटीपुरते मर्यादित ठेवून बाकी सर्व शारीरिक लक्ष आपलं त्यांनी संघाकडे केंद्रित केलं होतं. संघ कसा वाढेल, गावोगाव कसं जाईल, त्यांच्या ज्या ओळखी होत्या त्यावेळेच्या अनेक प्रांतांमधल्या, त्या प्रांतांमध्ये चिठ्ठी देऊन केवळ त्या एकेका मुलाला, विद्यार्थ्याला पाठवायचे. 10वीची परीक्षा झाली, मॅट्रिकची परीक्षा झाली की त्या गावात जाऊन काही काळ संघाची शाखा घे आणि ते विद्यार्थी पण जा. ये हृदयचे ते हृदय, एक दीपसे जला दुसरा. आणि करता करता 1940 साली यादव काही विद्यार्थ्यांना घेऊन तिथे आला होता. डॉक्टरांची तब्येत अतिशय ढासळली, इतकी ढासळली की त्यांना वर्गात जाताच आलं नाही प्रशिक्षण बघण्यासाठी. सर्व कार्यभार इतर लोक सांभाळत होते. तुम्ही विश्रांती घ्या, तुम्ही विश्रांती घ्या. पण डॉक्टर हेडगेवार ऐकले नाही. मला म्हणे शेवटच्या समारोपाला तरी घेऊन चला. आणि डॉक्टरांना खुर्चीत बसवूनच खुर्ची सकट व्यासपीठावर बसवलं. आणि डॉक्टर हेडगेवारांनी जेव्हा समारोप प्रसंगी समोरच्या स्वयंसेवकांचा समुदाय बघितला तेव्हा डोळ्यातनं केवळ अश्रू आणि म्हणाले, आज मी माझ्यासमोर हिंदू राष्ट्राचं छोटं स्वरूप पाहत आहे. कारण त्यावेळी 1940 सालच्या संघ शिक्षा वर्गामध्ये
संपूर्ण भारतातून प्रतिनिधित्व झालं होतं. दक्षिणेतल्या राज्यांमधून, उत्तरेतल्या राज्यांमधून, पूर्वेतल्या राज्यांमधून, पश्चिमेतल्या राज्यांमधून, पार कराची सिंध पासून लोक आले. 1940 साल होता, अखंड भारत होता. कराची सिंध पासून स्वयंसेवक आले होते. मी म्हणे आज तुमच्या समोर हिंदू राष्ट्राचं छोटं स्वरूप पाहत आहे, पण लक्षात ठेवा आज तुम्ही स्वयंसेवक आहात, उद्या सुद्धा स्वयंसेवकच राहिलं पाहिजे. अशी वेळ कधी येऊ देऊ नका की मी कधी काळी संघाचा स्वयंसेवक होतो, मीही कधी काळी संघात गेलो होतो असं म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका. असं डॉक्टरांनी कळकळीचं आवाहन केलं. काही मोजकीच वाक्य बोलले आणि ते थांबले. त्यानंतर डॉक्टर संघशिक्षा वर्ग संपला आणि पाठोपाठ 10 दिवसातच डॉक्टरांचं निधन झालं. त्या निधन होईपर्यंत यादव त्यांच्याशी अगदी सावलीसारखा त्यांच्या सेवेमध्ये होता. कारण डॉक्टरांना अतिशय निस्सीम भक्ती होती. एकदा LLBच्या परीक्षेच्या वेळेस डॉक्टरांकडेच तो अभ्यास करीत असे यादव. आणि डॉक्टर बाहेरच्या खोलीत झोपत याला अभ्यास करता यावा म्हणून लाईट लावून. पण एक दिवस अभ्यास करता करता त्याला कढण्याचा बरळण्याचा असा आवाज आला आणि खूप मोठ्याने आला बरं का. चटकन उठून यादव बाहेरच्या खोलीत गेला. बघतो तो काय, शेवटच्या त्या दिवसात, शेवटच्या त्या दिवसात डॉक्टर असता ग्लानीत बोलती. शेवटच्या त्या दिवसात डॉक्टर असता ग्लानीत बोलती. किती कठीण समाज स्थिती बदलवी कठीण समाज स्थिती बदलवीन होती कची. ऐकिले शब्द यादवने, ऐकिले शब्द यादवने, ऐकिले शब्द यादवने, मनभाव विभोर झाले. तत्क्षणीच ठरविले त्याने मायपूस साठी विणे, मायपूस साठी विणे, मायपूस साठी विणे, मायपूस साठी विणे. यापुढे यापुढे यापुढे. त्या क्षणीच त्याच्या मनाचा निश्चय झाला होता की आता यापुढे आपलं सर्व जीवन या संघटनेला वाहायचं. आणि संगीत संन्यास घेतला बरं का त्या 22-23 वर्षाच्या युवकाने. 25 असेल फार. आणि त्यानंतर माधव सदाशिव गोळवलकर, जे मी पूर्वरंगात उल्लेख केला होता, त्या श्री गुरुजींनी त्यांना सगळे संध्यामध्ये श्री गुरुजी म्हणत. कारण गुरुजींसारखीच त्यांची दाढी वाढलेली, त्यामुळे सगळे त्यांना गुरुजीच म्हणत. आणि या श्री गुरुजींनी त्यांना ठरवलं की यादव तुम्ही आता अन्य प्रांतात जाऊन काम करा, कुठे जाऊ सांगा, कुठे जायला त्या आल्या. आणि यादवसाठी कार्यक्षेत्र निवडलं गेलं कर्नाटक. कर्नाटकामध्ये संघाची मुहूर्तमेढ रोवली कोणी? यादवराव जोशी. त्यापूर्वी एक नागपुरातले काही विस्तारक असे जात होते तिकडे कर्नाटकात. काही धारवाडमध्ये गेले होते, काही बेळगावमध्ये गेले होते, पण त्याच्या पुढे अजून गेले पोचले नव्हते. मग त्यामुळे सुरुवातीला यादव हा पोचला बेळगावातच पोचला डॉक्टरांची चिठ्ठी घेऊन. त्यावेळेचे कर्नाटक प्रांताचे संघचालक होते आप्पासाहेब जिगजिंदी, यांच्याकडेच निवास. आणि त्या वहिनी साहेबांचं मन सुद्धा त्याने जिंकून घेतलं. काय केलं, रोज फिरायचं संघासाठी. आज याला भेट, त्याला भेट, मोठमोठ्या थोरामोठ्यांना भेट, तसंच छोट्या छोट्या मुलांमध्ये पण सामील व्हायचं, शाळांमध्ये जायचं, विद्यार्थ्यांची ओळखी करून घ्यायच्या. आणि रात्री येऊन संध्याकाळी येऊन त्या वहिनी साहेबांसमोर सगळं वृत्तांत सांगायचं, गमती जमती सगळ्या सांगायच्या. असं करता करता वहिनी साहेबांचं मन सुद्धा त्या आप्पासाहेबांच्या वहिनी साहेबांचं मन यादवने जिंकून घेतलं. जसा तो घरातला एक मुलगाच त्यांच्यात आला.
त्यावेळेस संघाचं काम, संघाचं प्रशिक्षण वर्ग आयोजित करणं इतकं सोपं नव्हतं. आज आपल्याला कुठचाही कार्यक्रम करायचा आहे तर सहजपणे अशी सभागृह प्राप्त होतात. प्रशिक्षण वर्ग करायचा निवासी तर शाळा मिळतात. जेवणा खाण्याची सोय करता येते, घरोघरनं पोळ्या मागवता येतात. पण यादव जेव्हा कर्नाटकात गेला तेव्हा यादवला कानडी माहिती होती का? नाही. आणि त्या लोकांना संघ माहिती होता का? तो बिलकुलच नाही. सुतराम शक्यता नाही. कारण असं काही असतं हे लोकांना माहित नाही. असं काही करायचं असतं, असं काही होऊ शकतं, असा लोकांनी विचारच कधी केलेला नव्हता. पण स्वातंत्र्याची धामधूम, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धामधूम चालू होती. त्यामुळे संघाकडे लोक आकर्षित होत होते आणि संघाच्या शाखा मोठ्या संख्येने लागत होत्या. 1, 2, 3 करत बेळगावमध्ये जर संघ शिक्षा वर्ग घ्यायचा तर निवास एका ठिकाणी, आंघोळीला सर्व स्वयंसेवकांच्या किंवा इतर ओळखीच्या लोकांच्या घरोघरच्या विहिरींवर, मैदान आणखी तिसरीकडे, असं सगळी मुलांची त्या रेधा तिरपीट होत असे. आणि एवढं सगळं करून संघाचे सगळे कार्यक्रम एकदम वेळेत ते उपस्थित राहायलाच पाहिजे. ते सक्तीचेच आणि ते सगळे करायचे उपस्थित राहून. आणि अशा कठीण परिस्थितीत सुद्धा प्रशिक्षण वर्ग चालायचे आणि प्रशिक्षण घ्यायचे सुद्धा. म्हणजे कमाल आहे की धन्य. आज आता सगळ्या सुखसोयी उपलब्ध असून सुद्धा प्रारंभिक वर्गाला चल रे म्हटलं, 10वी झालेल्या मुलाला, 12वी झालेल्या मुलाला, नाही माझा क्लास आहे, माझा अमुक आहे, मी तिकडे जाणार आहे, मी इकडे जाणार आहे, अशा अनेक सबबी आपल्याला ऐकायला मिळतात. आपल्याला माहिती आहे 3 दिवसांचा केवळ प्रारंभिक वर्ग, सगळं जागच्या जागी तुला अगदी ऐशारामात राहायला मिळतं. उलट घरी नाही मिळणार की तैनात असते वेळच्या वेळी जेवण. पण इतक्या हालकष्टामध्ये सुद्धा संघ वाढत होता. एक दिवस यादवची गंमत म्हणजे 27 जेव्हा ते गेले 1941 साली बेळगावला, तेव्हा अवघं 27 वर्षाचं वय होतं. त्यामुळे आजच्या काळात बघितलं तर त्यावेळेच्या प्रमाणे विवाहाचं वय होतं. त्यामुळे ते जिथे जात, जिथे कुठे जात तिकडे त्यांच्या विवाहाचाच प्रश्न येत असतो पहिला. त्या ठिकाणची जे ज्येष्ठ मंडळी असत, अरे तुझ्यासाठी मुलगी शोधू का, याने सुरुवात करा. तुझं कार्य सगळं राहू दे रे बाजूला, हे आम्हाला माहिती. मग यादव पण त्याची मस्करी करायचा, थोडा मिस्किन स्वभाव होता. हा ठीक आहे, शोधा शोधा. आणि पुढच्या काळात दुसऱ्या दिवशी निघून जायचे. तो पुन्हा 2-3 महिन्याने उगवायचे तिकडे. असं 2-3 ठिकाणी झालं. सगळ्यांना सांगितलं हो शोधा माझ्याकडे मुलगी शोधा, आणि परत पुढे गेले. पण जेव्हा एकदा एका ठिकाणी लक्षात आलं जाधवच्या की हे आता अति होत आहे, हे आता कुठेतरी थांबवायला हवं, तेव्हा त्यांनी म्हटले मी करीन लग्न, पण मला तुमचीच काळजी वाटते हो. माझी कसली काळजी? आम्हाला तुझी काळजी वाटते लग्न होण्यासाठी, म्हणून आम्ही म्हणतोय. नाही नाही तसं नाही हो, आधीच्या 2 ठिकाणी मी हो म्हटलं होतं, पण जेव्हा मी परत त्या गावी गेलो ना तेव्हा तेच गेले होते स्वर्गवासी होऊन. आता मी जर तुम्हाला हो म्हटलं आणि पुन्हा 2 महिन्यांनी आलो तर काय होईल ते चित्र माझ्या डोळ्यासमोर. कुंडली कवरदार विठ्ठल. आणि मग यादवचा विवाहाचा प्रश्न त्यानंतर कोणी उचलला नाही. त्यांना लक्षात आलं की हे वेडं व्यक्तिमत्व, याच्या नादाला आपण लागण्यात अर्थ नाही. तसे ते वकील साहेब होते, ते म्हणायचे तुमचं म्हणणं सगळं ठीक आहे हो, संघ बिंग सगळं ठीक आहे, हिंदू संघटन अमुक तमुक सगळं आम्हाला पटतंय, पण हे तुम्ही सामान्य लोकांना कसं सांगणार? गावात जा तुम्ही उद्या एखाद्या कानडीच्या, एक तर तुम्हाला कानडी येते आणि त्यांना कसं समजावणार तुम्ही? म्हणे संघ कसं सांगणार? सांगता तुम्ही संघ मोठा, सांगता तुम्ही संघ मोठा संघात हाय काय, सांगता तुम्ही संघ मोठा संघात हाय काय, संघात आल्या बिगर कुंगायचं काय काय, संघात आल्या बिगर कुंगायचं काय काय. सोपं आहे म्हणे. अहो मी त्यांना संघात घेऊन ये, आणि मला काय मी इथे आलोय कर्नाटकात, तो काय मी खूप मोठा विद्वान आहे, मला संघातलं सगळं कळतंय म्हणून मला पाठवलंय असं काही नाहीये.
मी तर इथे सेवा करण्यासाठी आलोय, हिंदू समाजाची सेवा, हिंदू समाजाचं संघटन करण्यासाठी आलोय. पण मला हे करता करता जसं समजेल तसं मी लोकांना सांगेन. हे म्हणजे तुझं उत्तर अगदी बरोबर आहे. आणि मग त्याच वकील साहेबांनी नंतर काही काळानंतर जेव्हा त्यांना अधिक यादवरावांशी परिचय झाला, निकट संघ समजायला लागला, त्यानंतर त्यांनी संघाची जी प्रतिज्ञा असते, हा जन्म संघ कार्य करण्यासाठी एक संघ प्रतिज्ञा असते, विधी असतो तो एक संघात, तो ती प्रतिज्ञा कानडी भाषेमध्ये भाषांतरित करून दिली. या यादवरावांनी 50 वर्ष कर्नाटकात घातली खर्ची, पण कानडी काही शिकले नाही बोलायला. ही पण एक गंमतच आहे, कानडी बोला शिकले नाही. आणि एक दिवस सर्व स्वयंसेवक बाकीचे कार्यकर्ते म्हणाले, ते काही नाही, आपण सगळ्यांना हिंदीसाठी आपण आंदोलन केलं पाहिजे. संघाने सगळ्यांनी हिंदी शिकण्यासाठी, कारण राष्ट्रभाषा आहे, राष्ट्रभाषा सगळ्यांनी आत्मसात केली पाहिजे, शिकली पाहिजे, असं स्वयंसेवकांना पटत होतं. पण सामान्य जनतेला पटत नव्हतं, अजून सुद्धा काही आपल्याला माहिती आहे. तर यादवरावांनी आंदोलन काही करायचं नाही. उलट काय करायचं, आपापल्या कार्यक्रमाला त्या ठिकाणच्या त्यापैकी एखाद्या सत्रुस्थाला बोलवायचं आणि आपला कार्यक्रम सगळा हिंदीत पार पडायचा. आणि हिंदीत पार पडल्यानंतर त्यांनी काही आपल्याकडे आक्षेप नोंदवलाय का आतापर्यंत? आधी पण बोलावले आणि आपण पण बोलवू, पण आपल्यापर्यंत आजपर्यंत कोणीही आक्षेप नोंदवला नाही. त्यामुळे जे शांतपणे हिंदीसाठी कार्य होत आहे त्यासाठी आंदोलन कशाला? उलट आंदोलन केलं तर काय होईल? विरुद्ध प्रतिक्रिया होईल. म्हणजे जे लोकांना शांतपणे समजावता येतं, सहजपणे समजावता येतं, त्यासाठी आंदोलनाची गरज नाही. इतक्या साध्या शब्दात, सोप्या शब्दात जाधव संघाचं कार्य करीत राहिले. आणि बघता बघता कारवा बढता काय म्हणतात ना तसं, त्यांच्या मागे लोक जमावत गेली. कर्नाटकामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम उभी राहिली. त्यांच्या मागे होवे शेषाद्री, सुब्बू श्रीनिवासन, कर्नाटक केसरी जगन्नाथराव जोशी, असे एकापेक्षा एक दिग्गज त्यावेळेचे संघाचे कार्यकर्ते, ज्यांनी पुढे होऊन अखिल भारतीय कार्यभार सांभाळला संघाचा. अशी लोक निर्माण केली, यादवरावांच्या सहवासामधून निर्माण झाली. कार्यकर्ते काम करतात किंवा करत नाही, पण त्याच्याबद्दल आकर्ष ठेवण्याचं काही कारण नाही, असं त्यांचं म्हणणं असेल. कारण काय? शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है, कार्य का आधार है. शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है, कार्य का आधार है. कारण आपल्या कार्याचा आधार काय आहे? शुद्ध सात्विक प्रेम. त्यामुळे कोणी काम केलं कोणी नाही केलं त्याबद्दल आकर्ष ठेवण्याची काही गरज नाही. आज जो कार्य करत नाही तो उद्या काम निश्चित करेल असं समजायचं आणि काम करत राहायचं, हे त्यांचं ध्येय होतं. असं करता करता त्यांच्या कार्यकाळामध्ये 50 वर्षाच्या काळामध्ये अनेक चढ उतार त्यांनी बघितले. पहिला तर जे आपल्याला नको होतं, संघाच्या स्वयंसेवकांना तर बिलकुलच नको होतं, हिंदू समाजालाही नको होतं, तेच घडलं म्हणजे देशाची फाळणी झाली. ज्या मोठ्या संख्येने संघाकडे लोक आकर्षित झाले होते की हा संघ निश्चितपणे भारत अखंड ठेवेल असं वाटत होतं, पण संघ सुद्धा काही करू शकला नाही असं त्यांना वाटलं आणि ती फाळणी झाली. अशा वेळेस हिंदू समाजाला पुन्हा एकदा उभं करण्यासाठी म्हणून 1948 साली कर्नाटकात बंगलोरला एक 10,000 गणवेशधारी स्वयंसेवकांचं मोठं शिबिर झालं. त्या काळी 10,000 गणवेशधारी येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे जेव्हा जेव्हा हिंदू समाज हतोत्साहित होतो, निराश होतो असं जाणवतं, त्या वेळेस संघ त्यांना उभारी देण्यासाठी की नाही आम्ही आहोत तुमच्या बरोबर, हे जाणून देण्यासाठी असे मोठे विशाल कार्यक्रम संघाने त्या ठिकाणी आयोजित केले. कर्नाटकात सुद्धा 1948 साली झालं. तसंच आणीबाणीनंतर 1975 साली जी आणीबाणी लागली गेली, संघावर पुन्हा दुसरी बंदी आली. हा आणखीन एक गंमत म्हणजे 1947 साली स्वातंत्र्य मिळालं खंडित आणि 48च्या जानेवारीमध्ये शिबिर झाल्या त्या जानेवारी महिन्यामध्ये गांधीजींची हत्या झाली.
गांधींची हत्या झाल्यावर साहजिकपणे त्यावेळेच्या फाळणीमुळे जो काँग्रेस विरोधात जनमत गेलं होतं ते परत मिळवण्यासाठी काँग्रेसला ही आयती संधी मिळाली आणि त्यांनी संघावर त्याचं खापर फोडलं. जागोजागी संघाची शाखा बंद करण्यात आली. काही जणांना अटक झाली, अनेक जण भूमिगत झाले. यादवराव सुद्धा त्यावेळेस भूमिगत झाले, शिताफीने निसटले. आणि झाले कोण? कीर्तनकार बुवा झाले आणि गावोगावी कीर्तन करत त्याच्यातनं हिंदू संघटन करण्याचा संदेश देत. रात्री कीर्तन करायची गावामध्ये आणि दिवसा तरुणांना जमवून सूर्यनमस्कार, मैदानी खेळ रगडून घ्यायचे आणि रात्री सांगायचं कीर्तनाला पण. त्यावेळेस तरुण लोक कीर्तनाला येत असत, कारण अन्य काही आकर्षणाची साधनं नव्हती. कुंडलिक वरदा. तर अशा तऱ्हेने हिंदू संघटनेचं कार्य भूमिगत राहून वेषांतर करून सुद्धा त्यांनी चालू ठेवलं. आणि ज्यावेळेस संघबंदी विरोधात सत्याग्रह झाला, फार मोठा देशभर सत्याग्रह झाला, एकाच वेळी शाखा लावून स्वतःला अटक करून घेणं ही साधी गोष्ट नव्हती त्यावेळेच्या दमनकारी सरकारच्या काळामध्ये. संपूर्ण देशभरात 75,000 स्वयंसेवकांनी अटक करून घेतली. त्यापैकी 15,000 हे दक्षिणेतले होते. म्हणजे बघा 1941 चे कर्नाटकात गेले की 48 7-8 वर्षामध्ये त्यांनी किती 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 कष्ट केले असतील. सोपी होती का एक एक व्यक्ती जमवणं? अतोनात कष्ट घेतले असतील. कुठे खाल्ले असतील, कुठे झोपले असतील, कुठे बसले असतील, काय खाल्लं असेल, सगळं अघटित, सगळं अद्भुत, आश्चर्यकारक, चमत्कारिक. काही वर्षांनी तर याला लोक चमत्कारच समजतील की डॉक्टरांनी संघ देशभर पोहोचवला कसा. हा एक चमत्कारच. म्हणजे त्यांनी काही जण त्याला चमत्कार समजून बोलायला. इतकं हे अघटित असं त्यावेळेस पण अतिशय मंगलकारी असं कार्य त्यावेळेस घडलं. आणि 1948 साली 10,000 स्वयंसेवकांचं शिबिर झालं. तसंच 1975 साली पुन्हा एकदा आणीबाणी लादली गेली, पुन्हा एकदा संघबंदी लादली. पण यादव म्हणाले ही आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. संकटाचं रूपांतर संधीत करायचं आहे आपल्याला. कसं? तर सरकारी खर्चामध्ये प्रशिक्षण वर्ग चालवायचे कायद्यामध्ये. आहे की नाही गंमत? सरकारी खर्चामध्ये कायद्यामध्ये जाऊन प्रशिक्षण वर्ग चालवायचे. अगदी पूर्ण दिवसभर त्याचसाठी द्यायचा. काय बिघडलं? आणि अशा तऱ्हेने त्या संकटात सुद्धा संधी मानली गेली. त्या आणीबाणी नंतरच्या वेळेस जेव्हा तुरुंगात होते तेव्हा सुद्धा घरून तार आली. एकदा त्यांच्या बहिणीने तार पाठवली होती की वडील अत्यवस्था आहेत, जसा आहे तसा निघून गेले. आणि त्यावेळेस अशी एक सोय होती सरकारमध्ये की जर असं लिहून दिलं की घरी अशी अशी अडचण आहे आणि माझी तब्येत बरी नाही, अशा अनेक काही सबबी सांगून सुटता येत होतं. पॅरोलवर सुटता येत होतं. तसं म्हणे काहीतरी लिहून द्या आणि तुम्ही जा. पण यादवला हे मानवलं नाही. कुठची खोटी सबब सांगून आणि ज्या सरकारने आम्हाला अन्यायाने तुरुंगात टाकलंय त्या सरकार समोर तर मी अजिबात विनवणी करणार नाही. आणि त्यांनी घरी पत्र लिहिलं बहिणींना की मान्य आहे मला की वडील माझी वाट बघत असतील, पण सध्या मी अशा परिस्थितीत आहे की मी येऊ शकत नाहीये. पण मी मनाने तुमच्या बरोबरच आहे आणि जसा मी इथून सुटेन तसं मी पहिला तुमच्याकडे. असं वडिलांना त्यांनी पत्र लिहिलं. विचार करा की त्या जागी आपण सुद्धा काय केलं असतं. खरोखर अघटित अशीच कामं यादवरावांच्या हातून त्या काळी घडलेली आहेत. बंच ऑफ थॉट्स हे त्यांचं एक मोठं कर्तृत्व. म्हणजे ते स्वतः लिखाण करत असत. पत्र अतिशय कमी लिहत. कानडी भाषा येत नव्हती त्यामुळे पत्र लिहिता हा उपयोगी नव्हतं. पण ते लिहायला लावत असत. त्यांच्या तालमीत तयार झालेले होवे शेषाद्री हे अतिशय उत्तम लेखक आहेत त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं की तू हे एक पुस्तक लिही. कसलं पुस्तक लिही? श्री गुरुजी गोळवलकर गुरुजींनी जी भाषणं संपूर्ण देशभर दिलेली आहे
वेळोवेळी बैठकांमध्ये जे स्वयंसेवकांना सांगितलं गेलेलं आहे, उपदेश दिला गेलेला आहे कार्य प्रवृत्त करण्यासाठी, ते तुम्ही एकत्र करा, संकलित करा, त्याचं पुस्तक बनवा, इंग्रजीत बनवा सुरुवातीला, मग त्याचं आपण अनेक भाषात भाषांतर करू, भारतीय भाषा. बंच ऑफ थॉट्स. अहो, जेव्हा संघ सुरू झाला तेव्हा अशी काही पुस्तकं होती का हो की ज्यामुळे संघाचं काम करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळेल? काहीच नव्हतं. केवळ डॉक्टरांना बघून आलेले असतात ते येणारी मुलं, मिसळून नुकती फुटणारी मुलं, 18, 19, 20, 22 वर्षाची मुलं, आणि जा, पण कशाच्या जोरावर जा, आणि कशाच्या जोरावर त्यांचं मनोबल टिकून राहत असेल तर ते म्हणजे त्यांच्या मदतीला येत असे समर्थ रामदास स्वामी महाराजांचा दासबोध, तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानेश्वर माऊलींचा ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि भगवद्गीता. जसं कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम. म्हणजे जर तू हरलास आणि मेलास युद्धामध्ये तर तुला स्वर्ग मिळणारच आहे, आणि तू जिंकलास तरी सुद्धा तुला स्वर्ग सुख या पृथ्वीवरच उपभोगायला मिळेल, तू राजा बनशील. असं ध्येय समोर ठेवलं, हे गीतेने समोर ठेवलेलं ध्येय तेच स्वयंसेवकांचं ध्येय बनलं. आणि हळूहळू अशी साहित्य निर्मिती होत गेली. यादवरावांसारखे प्रतिभावान जे त्यावेळेचे प्रचारक होते त्यांनी संघगीत निर्माण करण्यासाठी प्रेरित केलं. जी पूर्वी हिंदी भाषेतच गीत चालत, ते कानडी लोकांना त्यांनी प्रेरित केलं की तुम्ही कानडी भाषेत गीत लिहा. आणि मी जन्माला आलं भारत दा आगसदी, भारत दा आगसदी, नव सूर्योदय वागुतिले, नव सूर्योदय वागुतिले, नव सूर्योदय वागुतिले. किंवा योधरे बयसी बंदी शुभोदय के स्वागता, योधरे बयसी बंदी शुभोदय के स्वागता. आकाशದಲ್ಲಿ ಸುಪ್ರಭಾತೆ ಸುರಿಸುತ್ತಾ, ಆಕಾಶದಲ್ಲಿ ಸುಪ್ರಭಾತೆ ಸುರಿಸುತ್ತಾ, ಯೋಧರೇ ಬಯಸಿ ಬಂದು ಶುಭೋದಯಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತ, ಯೋಧರೇ ಬಯಸಿ ಬಂದು ಶುಭೋದಯಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತ. अशी अनेक कानडी गीतं निर्माण झाली होती. संघामध्ये त्यावेळेस वाद्य संगीत नव्हतं, पण यादवरावांसारख्या प्रतिभावान जो संगीताशिवाय राहू शकत नाही, तरी संगीत संन्यास घेतला तरी जिथे जाईल तिथे संगीत निर्माण करणार आहोत. त्यामुळे संघामध्ये सुद्धा पुण्यामध्ये बापूराव दाते जसे होते तसे कर्नाटकमध्ये सुब्बू श्रीनिवास होते. त्यांना प्रेरणा देऊन वाद्य संगीत निर्माण केले. आज संघाचं संचलन वाद्य संगीताशिवाय होत नाही, आपल्याला माहिती आहे. इतकं की आता संघाचं वाद्य संगीत ऐकायला सरकारी खर्चाने जे वाद्य शिकतात, नेव्ही बँड किंवा पोलीस बँड, अशी लोक शिकायला येतात. त्या रचना घ्यायला येतात संघातल्या वेगवेगळ्या रागांवर आधारित, भारतीय रागांवर आधारित रचना. पण त्यावेळेस किती कठीण काम असेल, पण यादवरावांसारखे प्रतिभावान तरुणांनी हे शक्य करून टाकले. भारत भारती पुस्तकमाला, जी छोट्या आपण प्रातस्मरण म्हणतो संघामध्ये, म्हणजे प्रातस्मरण म्हणजे सकाळी उठून भारताच्या नद्या वाहतात, भारताचे पवित्र पर्वत आहेत, भारताचे महापुरुष होऊन गेले, थोर स्त्रिया होऊन गेल्या, राजे होऊन गेले, वैज्ञानिक होऊन गेले, ऋषी होऊन गेले, या सगळ्यांचं स्मरण करणं म्हणजे प्रातस्मरण. त्या प्रत्येक एक व्यक्तीवर, एक गोष्टीवर एक कथा लिहायची, एक पुस्तक लिहायचं, भारत भारती पुस्तकमाला. आणि अशी जवळजवळ 100 पुस्तकांची भारत भारती पुस्तकमाला प्रथम कानडी भाषेत प्रसारित झाली आणि नंतर ती देशातल्या हर भाषेमध्ये संघाचे तथ्य वितरित झाली. राष्ट्रोत्थान परिषद, शारीरिक शिक्षण मंडळ, तपस्या नावाचं साप्ताहिक, त्यावेळेस काही संघाची काही साप्ताहिक नव्हती, नियतकालिका नव्हती, मासिक नव्हती, दिवाळी अंक पण नव्हते. पण असं करता 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 एक निर्माण होते.
मग आलं डॉक्टर हेडगेवारांचं जन्मशताब्दी वर्ष. डॉक्टर हेडगेवारांच्या जन्मशताब्दी वर्षात एकीकडे यादव सुद्धा 88-87 सालापर्यंत त्यांची पण अवस्था, शारीरिक अवस्था खूप बिकट होत चालली होती. पण संघ शताब्दी, डॉक्टरांची शताब्दी ही अतिशय धूमधडाक्यात कर्नाटकामध्ये साजरी झाली पाहिजे. नवे संपूर्ण दक्षिण भारतात साजरी झाली पाहिजे म्हणून केरळ पासून तामिळनाडूपर्यंत सगळीकडे त्यांनी प्रवास केला. आंध्र प्रदेशात पण प्रवास केला. त्यावेळी त्यांच्याकडे क्षेत्र प्रचारक जबाबदारी होती, दक्षिण क्षेत्र म्हणून सगळीकडे प्रवास केला. आणि सुचवलं काय की डॉक्टरांचं घडीपत्रक माहितीचं प्रत्येक घराघरात स्वयंसेवक घेऊन जातील आणि जो निधी ते देतील तो घ्यायचा आणि सेवा कार्य उभी करायची. अस्पृश्यता निवारणासाठी याचा उपयोग करायचा. यादव ज्या ज्या गावामध्ये जात असे त्या त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याला घेऊन अस्पृश्यांच्या घरी जात असे, तिथे भोजन करीत असे. कारण अस्पृश्यता निवारण झाल्याशिवाय देशासमोरचे प्रश्न सुटणार नाहीत हे त्यांच्याही लक्षात आलं होतं. संघामध्ये तर कधीच अस्पृश्यता मानली जात नाही. आपल्याला माहिती आहे किंवा माहिती नसेल, पण सुरुवातीपासूनच संघामध्ये कधी अस्पृश्यता बाळगली गेली नाही. डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा एकदा संघर्षाच्या वर्गामध्ये आल्यानंतर अतिशय मनमोकळेपणाने दाद दिली होती की अहो खरंच तुमचं कार्य अद्भुत आहे, इथे तर कोणी कोणाला जातच विचारत नाही. अशी अवस्था असताना हा भेदभाव अजून जात का नाही म्हणून अतिशय अस्वस्थ असत यादव. म्हणून ह्या निधीचा उपयोग अस्पृश्यता निवारणासाठीची सेवा कार्य चालतात त्यामध्ये करा. वेगवेगळ्या शाळा स्थापन करा, तिथून संघ पद्धतीचं शिक्षण द्या. संस्कृत प्रतिष्ठान, हिंदू सेवा प्रतिष्ठान, राष्ट्रोत्थान परिषद, विविध सेवा कार्य. आज आपल्याला माहिती आहे देशभरात संघाची लाखो सेवा कार्य. पण त्याची सुरुवात अशा तऱ्हेने यादवरावांसारख्यांच्या प्रतिभेतून निर्माण झाली. संघ म्हणजे शाखा, शाखा म्हणजे कार्यक्रम असं पूर्वी म्हटलं जात असे. पण आता मात्र असं म्हटलं जातं की संघाची एकता शाखा आहे, पण तुम्हाला कार्यक्रम कुठे करायचा आहे? समाजात करायचा आहे. सगळा हिंदू समाज जोडला पाहिजे, सगळा समाज आपल्या बरोबर आला पाहिजे. समाज परिवर्तन आपल्याला करायचं आहे. त्यासाठी जे आवश्यक आहे ते सर्व करा. केवळ शाखा एके शाखा असं नाही. ज्याला जे आवडतं देशासाठी काम करायला ते काम करू दे. कोणाला गोसेवा आवडते गोसेवा करू दे. कोणाला वृक्षारोपण करायला आवडतं ते करू दे. कोणाला पर्यावरणासाठी प्रयत्न करावेसे वाटतात ते करू दे. प्रत्येकाला आपापल्या रुचीनुसार कार्य करण्याची मुभा आता संघामध्ये आहे. जो जे वांछिल तो ते लाहो, पण करो मात्र काय? संघाचं कार्य. कुंडलिक वरदा विठ्ठल. अंतिम ध्येय काय आहे? तर सगळे एकत्र व्हावे. आणि यासाठीच यादव प्रयत्न करीत राहिला. बघता 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 88 साल पण गेलं. 1990 साली विश्व संघ शिबिर, तोपर्यंत यादवराव झाले होते सहसरकार्य म्हणजे अखिल भारतीय कार्यकारी अधिकारी झाले. आणि विश्व संघ शिबिर ते सुद्धा बंगलोरमध्येच घ्यायचं ठरलं. आणि नेमकं 1 महिना आधी त्यांच्यावर कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आली, करावीच लागली. आणि अतिशय दुबळी अवस्था झाली शरीराची. आणि त्यात सुद्धा एक दुर्घटना घडली. त्यांचे अतिशय प्राणप्रिय असे जे त्यावेळेचे कर्नाटकचे प्रांत प्रचारक, अतिशय उमद नेतृत्व अजित कुमार, हे त्या व्यवस्थेच्यासाठी प्रवासात असताना संघ शिबिराच्या ते त्यांच्याबरोबर आणखी 3 कार्यकर्ते हे एका अपघातामध्ये जागच्या जागी गेले हो. पण यादवला सांगता आलं नाही, कारण त्यांचं नुकतंच ऑपरेशन झालं होतं, शस्त्रक्रिया झाली. पण काही कालांतराने त्यांना सांगण्यात आलं, भव्य शेषाद्रीने त्यांना जवळ घेऊन पाठीवर हात ठेवून सांगितलं की असं असं झालेलं आहे. आणि केवळ अश्रूंच्या धारांनीच त्यांनी उत्तर दिलं. काही काळ गेल्यानंतर जेव्हा त्यांना बरं वाटत चालू शिकू लागले थोडे, तेव्हा त्यांनी प्रथम आग्रह धरला की कुठे जायचंय? अजितच्या घरी जायचंय, अजितच्या घरी जायचं, अजितच्या घरी जायचं. अजितच्या घरी गेल्यानंतर सुद्धा तीच अवस्था, बोलू काही शकले नाही. हो, गाडीत चढणं सुद्धा त्यांना कष्टदायक होतं. गाडीत चढणं सुद्धा जिथे कष्टदायक झालं होतं, अशा अवस्थेत त्यांना अजित कुमारांच्या घरी घेऊन गेले आणि केवळ अश्रूनेच त्यांनी सांत्वन केले.
की शरीराची विकलांग अवस्था होत चाललेली असताना सुद्धा काही काळ असा मध्येच लहान मुलासारखं वागू लागले होते की त्यांच्याबरोबर सेवेमध्ये प्रचारक असत अगदी काय म्हणतील ते त्यांच्याशी सेवा करण्यासाठी तयार असेल, कारण त्यांचं कार्य त्यांनी बघितलेलं होतं असं प्रचारकांना. सकाळीच उठत नाही, चला 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 मला बैठकीला जायचंय, मला बैठकीला जायचंय, मला बैठकीला जायचं. बैठक नाहीये असं एक दोनदा सांगायचा प्रयत्न केला, पण जेव्हा लक्षात आलं की हे आता एकदम लहान मुलासारखं हट्ट आहे आणि शेवटी त्या प्रचारकाने त्यांना तयार केलं. कसं बसा स्नान घातलं, कसे बसे कपडे चढवले, तो सुद्धा गणवेश घालायचे, गणवेश घातला. गणवेश घालणं सुद्धा अतिशय अवघड होतं त्याच्यासाठी. घातला, खुर्चीत एकदा बसले, प्रार्थना झाली त्या दिवशीची आणि मग ते विसरले. असं अगदी लहान मुलासारखं त्यांना सांभाळावं लागत होतं. पण या सर्व प्रवासात अनेक चढ उतार ज्यांनी पाहिले, संघावरच्या 3 बंदी ज्यांनी पाहिल्या, त्यांनीच 3 मोठी 10,000, 25,000, 60,000, 60,000 हिंदू संघ 1992 साली झाला कर्नाटकमध्ये. असे सगळे विशाल कार्यक्रम सुद्धा बघितले. डॉक्टर हेडगेवारांची जन्मशताब्दी ज्यावेळेस मद्रास शहरामध्ये तामिळनाडूमध्ये साजरी होत होती, त्यावेळेस नागरकोइल शहरामध्ये अशी परिस्थिती होती की पाकिस्तान पाद्रिस्तान, हिंदुस्तान इल्ले असं हिंदूंसमोर मुद्दाम खिजवून घोषणा देत मुसलमानांची पथकं, तरुण मुलांची पथकं नाचत असत, खिजवत असत, म्हणजे उरावरच बसायला तशी तयार होती. त्या नागरकोइल शहरात जेव्हा डॉक्टर हेडगेवारांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये भगव्या पताकाने सजलेली संपूर्ण बाजारपेठ, भगव्या वस्त्रांमध्ये आलेले नागरिक बंधू भगिनी आणि डॉक्टरांची त्यावर रथावर ठेवलेली प्रतिमा बघितली आणि केवळ अश्रूंनीच त्यांचं आनंद अश्रूंना वाट मोकळी करून दिली. किती खस्ता खाल्ले असते. 1963 साली विवेकानंद शिला स्मारकासाठी सुद्धा घराघरातून केवळ 1 रुपया जमा करायचा. पण ती सुद्धा त्यांना परवणी वाटली की या निमित्ताने प्रत्येक हिंदूच्या घरात जायला मिळेल आणि स्वामीजींचं चरित्र सांगता येईल. आणि सगळ्या तामिळनाडू पासून सगळ्या दक्षिण भारतामधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खूप आनंद झाला. राम जन्मभूमीचं कार सेवा परिपूर्ण झाली 1992 ला 6 डिसेंबरला आणि बाबरी मस्जिद जमीनदोस्त झाली. बाबरीचा ढाचा जमीनदोस्त झाला. अतिशय आनंद झाला. 1992 साल उजाडलं होतं. केवळ अश्रूंनीच वाट मोकळी करून दिली जात होती. आनंद अश्रू. असं करता करता चढ उतार सगळे बघून झाले. आता मला एकच लक्ष आहे. काय दाखवत बोट त्यांच्या निवासामध्ये डॉक्टरांचं चित्र होतं. निवासात पुढे सांगत कुठे जायचं, प्रवास करायचा म्हणजे कुठे, तिथे जायचं. कुठे जायचंय? डॉक्टरांपर्यंत जायचं. आणि अनंत चतुर्दशीचा जन्म असलेला यादव 1914 सालचा 1992 साल उजाडलं. ऑगस्ट महिना उजाडला. जन्माष्टमीचा दिवस उजाडला आणि जन्माष्टमीच्या दिवशी सकाळीच त्यांनी पुन्हा कुणीतरी सांगितलं मला प्रार्थना करायची आहे. त्यांच्या बाजूच्या सभागृहामध्ये प्रार्थना होत असे संघाची. त्यांना मुद्दाम ऐकायला जावी कारण ते येऊ शकत नसत. अंथरुणाला खिळलेले होते. सांगत मला प्रार्थना करायची. जन्माष्टमीचा दिवस होता आणि बाहेर प्रार्थना सुरू झाली. शाखा झाली, प्रार्थना झाली. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदू भूमे सुखम वर्धितोहम महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वे शुकायो नमस्ते नमस्ते. हळूहळू कसा बसा कष्टाने हात वर आला गेला. पण अंथरुणावरच्या स्थितीमध्ये प्रार्थना पूर्ण झाली. मनशुद्धी झाली. आता मला शरीर शुद्धी करायची आहे. कुणीतरी सांगितलं मला स्नान करायचंय. स्नान आणि
त्या सेवकऱ्यांनी प्रचारकांनी त्यांना मोठ्या कष्टाने स्नान सुद्धा घालण्यात आलं. कसं बसं स्नान घालण्यात आलं आणि कसे बसे त्यांना कपडे चढवले जेमतेम आणि कुंकुम तिलक त्यांच्या डोक्यावर मस्तकावर लावला आणि त्याच ठिकाणी त्यांनी त्या प्रचारकाच्या खांद्यावर आपले प्राण सोडले. एक सार्थक आयुष्य मातृभूमीच्या चरणामध्ये विलीन झालं, मातृभूमीच्या चरणावर समर्पित झालं. यादवराव जोशींनी जे कार्य केलं ते अलौकिक असं होतं. मला त्यांना प्रत्यक्ष जवळून बघण्याचं सौभाग्य लाभलं ते म्हणजे 1985 साली मी जेव्हा 3य वर्षासाठी संघ शिक्षा वर्गासाठी नागपूरला गेलो, त्यावेळेस मला खास बोलवून रोज प्रार्थना कोण सांगतंय त्याला माझ्याकडे पाठवा. काहीतरी निश्चित चुकत असणार आणि प्रत्यक्ष मला जवळ बसवून त्यांनी प्रार्थना माझी दुरुस्त करून घेतली बरं का. आज जे मोहनजी भागवत आहेत आपले परमपूज्य सरसंघचालक, त्यांच्याकडून सुद्धा गीत शिकण्याचा मला त्यावेळेस लाभ मिळालेला. कुंडलिक वरदा असं धन्यतापूर्ण जीवन. स्वामी म्हणे मन ध्येयी समर्पून होऊ ध्येय आपणची होऊ ध्येय रूप. अनेकानेक सेवा कार्यातून आज यादवराजेंचा ठसा आपल्याला दिसतो. ते जेव्हा विश्वसंघ शिबिर तेव्हा विदेशामध्ये संघ सुरू झाला आणि विदेशामध्ये संघ सुरू झाल्यानंतर त्यावेळेस म्हणत विदेश विभाग असा एक विभाग सुरू केला संघाने, विदेश विभाग. पण जेव्हा यादवराज सहसरकार्य होते तेव्हा म्हणाले विदेश विभाग नाही म्हणायचं. विदेश विभाग म्हटलं की म्हणे काहीतरी परक्यांचं आहे असं वाटतं. विश्व विभाग म्हणा. हे विश्वची आपले घर म्हणतो ना आपण, हे विश्व विभाग म्हणा. आणि तेव्हापासून संघामध्ये विश्व विभाग सुरू झाला. विश्व संवाद केंद्र, विश्व विभाग, हे त्याच्यानंतर विश्व हा शब्द त्यांनी जोडला. म्हणजे अतिशय छोट्या छोट्या गोष्टींमधनं प्रचारकांची बैठक घेत असत तेव्हा एकदा अतिशय एक प्रसंग सांगतो आणि माझं बोलणं पूर्ण करतो. प्रचारकांची बैठक असायची. यादवराजांनी प्रचारकांना प्रश्न विचारला की परमवैभवम ने तुम्ही तत्स्वराष्ट्र असं आपण म्हणतो, मग तुमच्या डोळ्यासमोर परमवैभवाचं काय चित्र आहे मला जरा सांगा बरं एकेकाने. लहान लहान प्रचारक असत, तरुण, ते आपापल्या परीने उत्तर देत असत. कोणी म्हणत असे काश्मीर हिमालयाच्या शिखरावर सुद्धा भगवा ध्वज आपला फडकला तर ते परमवैभव. कुणी म्हणत असे अगदी दक्षिणेच्या टोकाच्या कन्याकुमारीत सुद्धा फडकला. कुणी म्हणत असे अन्न वस्त्र निवारा सगळ्यांना समान न्याय हे जे मिळालं तर ते परमवैभव असेल. कुणी म्हणत असेल प्रत्येक हाताला काम मिळालं तर ते परमवैभव असेल. असं जो तो आपापल्या कल्पनेप्रमाणे. कोणी म्हणत असे अस्पृश्यता निवारण झालं तर परमवैभव असेल. मग शेवटी सर्वात यादव सांगत त्यांची जी मनातली कल्पना होती त्यांनी काय सांगावं. ते म्हणाले माझ्या समोरची कल्पना आहे ती म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती की 26 जानेवारीला भारताचा सर्वात मोठा उत्सव साजरा होतो, ज्यात भारताचं शक्ती प्रदर्शन असतं, भारताचं संस्कृती प्रदर्शन असतं आणि अतिशय शिस्तबद्ध कालबद्ध असा जो कार्यक्रम होतो तो म्हणजे लाल किल्ल्याजवळचं ते सैनिकांचं संचलन आणि प्रदर्शन. ते लोक सलामी कोणाला देतात, सर्व सैन्य सलामी कोणाला देतो असे पुढे येतात की आपण बघतो टीव्हीवर आणि पटकन एका क्षणी त्यांची मान अशी दुसरीकडे वळते तेव्हा तिथे कोण असतं, राष्ट्रपती असतात. यादवराव म्हणाले माझ्या कल्पनेत असं आहे की राष्ट्रपती जिथे मानवंदना घेतात की नाही त्या ठिकाणी त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर हेडगेवारांचं चित्र असलं पाहिजे आणि संपूर्ण राष्ट्राने त्यांना मानवंदना दिली पाहिजे. हे माझ्यासमोर परमवैभवाचं लक्ष. असं एक प्रकारे
अतिशय आदर्श असे, ज्यांनी जर ठरवलं असतं का संगीतामध्ये, मगाशी त्यांनी उल्लेख केला भारतरत्न भीमसेन जोशी स्वतः बंगलोरमध्ये गेले असताना त्यांना भेटायला गेले होते. पण भेटायला गेले तेव्हा त्यांच्या समोरच्या खालची आसनावर बसले, जमिनीवर भीमसेनजी बसले. म्हणाल मी वरती बसू शकत नाही. हो, माझे गुरु, त्यांच्याबरोबर ह्यांचे छायाचित्र आहे, म्हणजे ते मला गुरुस्थानीच आहेत. यांनी संगीत संन्यास घेतला म्हणून माझ्यासारख्यांचा उदय झाला, नाहीतर म्हणजे माझी काय लायकी आहे. या शब्दात भीमसेनजीने आपलं मनोगत व्यक्त केलं. असे हे दिव्य व्यक्तिमत्व, एक एक अशी व्यक्तिमत्व डॉक्टरांनी घडवली आपल्या कार्यकाळामध्ये. एक दीप असे जला दुसरा, जलते दीपाने, असो आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील, असं म्हणून ज्यांनी काम केलं. आज जो संघाचा डोलारा दिसतोय, जगभरात नाव दिसतंय, दुमदुमतंय, त्याच्या पायाशी कोण होतो ते जाणून घेण्यासाठी आपण आज इतके दिवस येतो आहोत. आणि ती जाणून घेण्याची संधी आपल्याला या स्थानाने, या संस्थेने उपलब्ध करून दिली. माझ्यासारखीचे बोल ऐकण्याची तुम्हाला वेळ आणली, तर हे सगळं आपल्याला उपलब्ध झालं केवळ संघामुळे झालेलं आहे. आणि म्हणून आपल्या जीवनासमोर सुद्धा काही ना काही ध्येय असावं की माझं जीवित लक्ष्य काय आहे. तर डॉक्टरने आपल्यासमोर सहजपणे ठेवलं आहे, मातृभूला वैभवाच्या वैसमू सिंहासन. आणि हेच आपल्याला पूर्वपदामध्ये स्वामी स्वरूपानंद महाराज म्हणतात, ध्येयासाठी जगू सुख दुःखे, ध्येयासाठी जगू सुख दुःखे, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण, ध्येयासाठी
संग्रहाद्वारे पुढे पूर्णत्वास जावो अशी इच्छा पूर्ण करून परमेश्वराकडे मागणी मागूया. भारत अखंड हो, भारत अखंड हो, भारत